जाता साधूची संगती करून त्या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घ्यावा. विठ्ठल महाराज सगळे दुःखी आहे सगळे. कबीर महाराज सांगतात जो देखिए सो सुखिया कोई नाही. आपल्याला वाटते राजा सुखी असेल पण राजा त्याच्याही पेक्षा दुखी असते. तुम्ही पहा काही काही लोक त्याच्या एवढा दुःखी कोणीच नसते. ज्याच्याजवळ जास्त पैसा त्याला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागते महाराज. त्यांनी मिळत नाही. लोक म्हणतात महाराज आम्हाला मिळत नाही. साधू संतांजवळ लोक प्रॉपर्टी मागते, इस्टेट मागते. आता तुम्ही देवीदास महाराज दर्शनाला येत असाल, इथं आल्यानंतर कोणी म्हणते बाबा लेकरू होऊ दे, कोणी म्हणते बाबा नोकरी लागू द्या. बरं काय 900 असे राहते लोक 35 गुन्ह्याला 20. मग ते काय मागावं. संतांनी आयुष्याचं कल्याण करण्याचा मार्ग सांगितला महाराज. तो मार्ग संतांकडून घ्यावा. कारण तुम्हाला सांगतो फार दिवस नाहीये माणसाचं. हा जो जन्म आहे शरीर हा फार दिवस नाहीये. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडसी नारायण. हे कशासाठी दिली मशीन याचा उपयोग समजून घ्या. हे साधी मशीन नाही आहे. कोण्या शास्त्रज्ञाला बनवता नाही आली. एवढा विचार करून देवानं बोलवली. म्हणजे तुम्ही पहा ना आपल्याला डोळे दिले कशासाठी दिले. पिक्चर पाहासाठी कशासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख भगवंताचं रूप पाहण्यासाठी. आपण त्यांना पिक्चर पाहतो. बरं पहा पण कधी कधी देवाला तरी पाहतो. कान दिले कशासाठी कीर्तन ऐकण्यासाठी. पण आपण त्याचा उपयोग दुसराच घेतो. तुम्हाला सांगतो लोकांना चांगलं जे करायला सांगितलं शास्त्रांनी साधूंनी संतांनी ते करत नाहीत लोक. कीर्तनाला कधीच येणार नाही महाराज. कधीच लोक येऊन बसत नाही. तेच इथं ऑर्केस्ट्रा जर ठेवला असतात. आता मी 8व्या वर्गापासून कीर्तन करतो. आता माझं LLB झालं, LLM झालं, 8-10 वर्ष झाले जवळपास. मी पाहतो आता लहानपणापासून माहित आहे लोक कीर्तनाला येत नाही. इकडून तिकडून आले तर लोक जवळ कधीच बसणार नाही. समोर माग माग रिकामी लोक माग बसते का माझी होते मॅच त्याही न पाया. माझं तरी मत आहे जे खरोखर ऐकणार आहे त्यांनीच यावं. कारण कीर्तन हे सोनाराचं दुकान आहे. कशाचं सोनाराचं. आणि सोनाराच्या दुकानात गर्दी येऊ देते का. दागिना घडवताना त्याचा भुरका जरी उडाला ते मशीन करता करता आणि दिवसभर उडाल्याच्या नंतर संध्याकाळी झाडता झाडता अर्धा ग्राम जरी निघाला तर काय ग्राम आहे टिकून गेला भुरका. गर्दीचं कामच नाही. आणि काम आहे तुम्हाला तिथं तुम्ही काही जा आपण आवाज दिला महाराज 4 नंबर आहेच. तिथं तुम्हाला सांगतो. बरं तिथं किती गर्दी आली तर त्याचं काय जाणार आहे. गेलं तरी केस करतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं एक सुंदर प्रमाण आहे. ते म्हणतात भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे बघावे प्रभू नाम घेत जावे या झोपडी तमाईवरी पडावे ताऱ्यांकडे बघावे प्रभू नाम घेत जावे या झोपडीत माझ्या. आता काही भूल आयुष्य जात आहे पहा. ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रुगक्ष काय भजनासी उरले ते पाहेगा. काहीच नाही महाराज. तुम्हाला सांगतो 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगात माणसाचं. किती झोपले का ऐकून राहिले. सध्याच्या काळात तरी कोणी जगत नाही. ते अर्धरात्र खाय. अर्ध आयुष्य माणसाचं झोपीत जाते. किती झोपीत. त्याच्यात लहानपणात समजत नाही म्हातारपणात करता येत नाही. जेव्हा कराचं वय असते लहानपणात तेव्हा देव समजत नाही. आणि जेव्हा म्हातारपणात समजते पण करता येत नाही. मग म्हणते महाराज आता कीर्तनाला येतो. आता तुला ऐकूच येत नाही तर ऐकतं काय. कीर्तनाला चाललो आता घरी सून बसू देत नाही म्हणून झाला. अशीच परिस्थिती आहे का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो लय कठीण परिस्थिती आहे. पण देवानं हे शरीर दिलं ना याचा उपयोग घ्या. लय विचार करून दिलं. हे कान दिले कान. बरं कानाचा उपयोग काय. ऐकू येणं.
मग ऐकू येत ना, हे जर कानाचे टफर दिले नसते तर ऐकू नसतं आलं का माणसाने? आलं असतं का नाही? पण तरी हे काऊन दिले? पा देवाचा विचार पुढे चालून यायले व चष्मे लागतील दिसलं नाही तर त्याच्या दांड्या एवढी सुविधा तुम्हाला सांगतो कोण्याच मशीन मध्ये नाही, कोण्याच. अहो देवानं काय भाव आहे पेट्रोलचे? मातीत सोनं आहे, मातीत हिरे आहे, चांदी आहे, काय काय नाही मातीत नाही. मातीत जर एवढ्या महागड्या वस्तू आहे तर माणसाचं शरीर हे देवानं निर्माण केलेली सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. त्याच्यानं तुम्हाला सांगतो या शरीरासारखं काही नाही. या शरीराचा उपयोग करून घ्या. आणि शरीराचा उपयोग केव्हा होईल तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज आम्ही जन्माला आलो याचं सार्थक कधी होईल? तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, तुमचा जन्माला आल्याचं सार्थक एकाच गोष्टीनं होईल. कोणत्या? तुकाराम महाराज सांगतात, विठ्ठलची एक देख. आम्ही आलो याचं सार्थक केव्हा होईल? तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जन्माला आल्याचं सार्थक करायचं ना, एकदाच होईल. विठ्ठलची एक देखलिया. जोपर्यंत तुम्ही जन्माला आल्यानंतर विठ्ठलाला पाहत नाही, त्या पांडुरंग परमात्म्याला पाहत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुमच्या जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. मग तुकाराम महाराजाला विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही सांगितलं विठ्ठलाला पाहिल्यानंतर आमच्या आयुष्याचं कल्याण होईल, पण विठ्ठल कसा दिसतो हो? अभंगाच्या पहिल्याच्या जन्माला आल्याचं सार्थक एकदा होईल. कधी? विठ्ठलची एक देखलिया. एकदा जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला पाहिलं तर तुमचं आयुष्यात तुमचं जन्म घेण्याचं सार्थक झालं, तुमच्या जीवनाचं कल्याण झालं. अहो महाराज आम्ही मग विठ्ठलाला पाहू, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन नक्की घेऊ, पण तो दिसतो कसा? त्याचे लक्षणं काहीतरी सांगा, त्याचं स्वरूप कसं? तुकाराम महाराज सांगतात, तो सुंदर आहे, सुंदरचे ध्यान. त्याचं ध्यान म्हणजे काय? स्वरूप, रूप. ध्यान म्हणजे रूप. तो कसा आहे? सुंदर आहे. सुंदर ते ध्यान, त्याचं रूप सुंदर आहे. आणि पुढं सांगतात काय? उभे विटेवरी. तो कुठे उभा आहे? विटेवरती उभा आहे. आणि कर कटावरी ठेवण्या. त्याचे जे हात आहे, कर म्हणजे हात, हे कुठं आहे? कमरेवरती ठेवून आहे. कर कटावरी ठेवण्या. अशा परमात्म्याला तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर लवकरात लवकर पाहून घ्या, तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. विठ्ठल भरोसा नाही. का नाही? तुम्हाला सांगतो, विज्ञान सांगते पृथ्वीवरती दर 2 सेकंदाला 3 माणसं मरतात. किती? 3 माणसं. ऐकून राहिले ना? दर 2 सेकंदाला 3. असे 5 मिनिटात 450 माणसं मरतात पृथ्वीवरती रोज. किती? 5 मिनिटाला 450. आता युद्ध चालू आहे तर जास्त मरत असते. आता तुम्ही सांगा, आज आपल्या कीर्तनात बसलेली किती घ्यायला काड सारा चिंतनी. गडबड कशासाठी? देवाला प्राप्त करण्याची. माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही महाराज. माणसाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही महाराज. क्षणाचाही नाही. कधी जा लागेल तुम्हाला सांगतो, गॅरंटीच नाही. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हे भाड्यात नाशिवंत देव जाणारचा का. येथे मनुष्याचे काय आहे? हे जे शरीर तुम्ही माझं माझं म्हणता ना, हे कोणाचं आहे? देह हे काळाचे, हे काळाचं आहे महाराज. हे भरलं का नाही हे सोडा लागते. किती प्रयत्न केले तरी सोडा लागते. एक बहादर एवढा हुशार होता, त्याने यमाले थांबवलं. यमराज झाले त्याला घ्यायले. 2 मिनिटं बसा. आतनी गुंगीचं औषध टाकलं महाराज. यमाला दिला चहा, म्हणे हे जराशी 5. ते चहा दिला. ते यमराज, याचं पहिल्याच पानावर नाव होतं, ते फाडलं. यमराज शुद्धीवर आले. ते म्हणे वा वा वा, असाच नाही केला म्हणे माया. एवढी सेवा केली म्हणे मी तुझ्यावर. तुझा नंबर होता म्हणे, तुला घ्यासाठी मी आलतो, पण आता मागून सुरू करतो म्हणे. काही फायदा झाला का? म्हणून तुम्हाला आवाज दिला की जा लागते. इथं क्षणभर सुद्धा शिल्लक थांबता येत नाही. म्हणून गडबड करा. कशाची? भगवंताला पाहण्याची. कसा आहे तो भगवान परमात्मा?
तुकाराम महाराज सांगतात तो सुंदर आहे, सुंदर आहे. पहा भगवंताचे गुण पहा. तो राजा बली किती पुण्यवान होता माणूस साधा, पण त्याने कुठं घातलं पाताळा. भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला.